येतेय। दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर आलेली आहे। पुण्यात आता दोन्ही राष्ट्रवादी एकाच चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अजित पवारांनी प्रस्ताव दिलेला आहे। शशिकांत शिंदे यांना थोड्या वेळात निरोप कळवला जाणार आहे। तर जागा वाटपाची कोणतीही अडचण नसून आज किंवा उद्या आघाडीची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, दोन्ही राष्ट्रवादी आता एकाच चिन्हावर लढणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। पुण्यामध्ये जी बैठक झालेली आहे, नेमकं काय या बैठकीत निर्णय झालाय? नक्की 1 तासापूर्वी बैठक जी आहे ती संपन्न झालेली आहे आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे असतील, प्रकाश मस्के असतील, विशाल तांबे असतील, बापू पाटरे असतील, हे 4 नेते जे आहेत ते अजित पवारांशी चर्चा करण्यात होते। मात्र या चर्चेमध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावरती म्हणजे घड्याळाच्या चिन्हावरती तुमचे उमेदवार तुम्ही उभा करावेत अशी अट जी आहे ती घालण्यात आलेली आहे। मात्र राष्ट्रवादीकडून कुठलाही प्रस्ताव या संदर्भात देण्यात आलेला नाही। शशिकांत शिंदे त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्याशी आम्ही चर्चा करून तुम्हाला कळू असा निरोप जो आहे तो अंकुश काकडे यांनी दिलेला आहे। त्यामुळे आता ही अट राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मान्य करतोय का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राष्ट्रवादी अजित पवारांकडून घड्याळासाठी आग्रह जो आहे तो उमेदवारांना धरण्यात आलेला आहे आणि ही अट जी आहे ती घालण्यात आली आहे। त्यामुळं राष्ट्रवादी जरी एकत्र जरी आल्या तरी घड्याळाच्या चिन्हावरती शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार जे आहेत त्यांना ही निवडणूक लढावी लागणार आहे। अन्यथा बैठक जी आहे ती निष्फळ ठरली असं ती आजची बैठक जी आहे ती निष्फळ ठरलेली आहे। उद्या पुन्हा चर्चा होणार आहे। प्रांत अध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा होईल। नंतर शरद पवार नक्कीच धन्यवाद सागर या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय आज किंवा उद्या या संदर्भात एक मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।